राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल। महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण प्रचंड गडूळ झालंय। आधीच उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा सुरुंग लावत ठाकरे गटाच्या 6 विद्यमान खासदारांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे। हा धक्का ताजा असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसणार आहे। शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 100% भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय, जयंत पाटलांचा भाजप प्रवेश आता पूर्णपणे निश्चित मानला जातोय। बाच्या पाठोपाठ आता मामाची बारी। मंडळी, महाराष्ट्रात सध्या पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे। काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांचे सख्खे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता। तेव्हापासूनच मामा म्हणजेच जयंत पाटील यांचाही भाजप प्रवेशाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती। सूत्रांच्या माहितीनुसार जयंत पाटील केवळ एकटे जात नसून त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार आणि मोठे नेतेही भाजपच्या कमळ हाती घेणार आहेत। त्यामुळे आधीच बॅकफुटवर गेलेली महाविकास आघाडी आता पूर्णपणे कोलमडणार असल्याचं चित्र आहे। जयंत पाटील भाजपमध्ये का जात आहेत? आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शरद पवारांची सावली समजले जाणारे जयंत पाटील एवढा मोठा निर्णय का घेत आहेत? यामागे मुख्य 3 कारणे आहेत। पक्षातील अंतर्गत नाराजी। अजित पवारांच्या बंडानंतर पक्षात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचं वर्चस्व वाढल्यामुळे जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या। त्यानंतर दुसरं म्हणजे सांगलीतील अस्तित्वाची लढाई। पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः सांगली जिल्ह्यात स्वतःचा बालेकिल्ला मजबूत ठेवण्यासाठी त्यांना सत्तेसोबत जाणं गरजेचं वाटतंय। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीसांची चाणक्य खेळी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी भाजपने जयंत पाटलांना मोठी ऑफर दिल्याची माहिती। आधी ठाकरेंचे 6 खासदार आणि आता पवारांचे सर्वात मोठे मोहरे जयंत पाटील। यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे बदलून गेलं आहे। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? जयंत पाटील यांनी भाजपमध्ये जाणं हा त्यांचा राजकीय मस्तुद्दीपणा आहे की शरद पवारांना दिलेला धोका? ठाकरे गटाच्या 6 खासदारांनंतर आता जयंत पाटलाचा हा प्रवेश महाविकास आघाडीला संपवून टाकेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच वेगवान अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।